Hello friends, today we will see dissection of a flower from family Fabaceae. तर फॅमिली फेबिएसीचे इथं 3 फ्लावर्स ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता का हे फ्लावर्स? बघा की हे एक फ्लावर आहे की ज्याची ही स्टँडर्ड पेटल बाजूला आलेली आहे. हे शिळं फूल आहे की ज्याच्या पाकळ्या पडायला लागलेल्या आहेत. हा जो भाग आहे हा कॅलिक्स आहे. कॅलिक्स नंतर हा काय होता? हा करोला. अँड्रोशियममधला एक स्टॅमेन जो आहे ना तो असा सेपरेट बाजूला आलेला तिथं स्पष्ट बघायला मिळतो आहे बघा. तर ही पेटल आहे बाजूला आलेली, स्टँडर्ड पेटल. हा एक स्टॅमेन आहे बघा बाजूला आलेला. ही जी दिसते ना ग्रीन कलरची ही ओव्हरी आहे. आणि हे जे आहेत हे काय आहे? पेटल्स आहेत. तर हा भाग जो आहे हा कॅलिक्स आहे. हा कॅलिक्स, हा करोलामध्ये ह्या पेटल्स. अँड्रोशियमचा भाग म्हणजे त्यातली एक इथं दिसते आहे. बाकीच्या ट्यूब ज्या आहेत, अँड्रोशियमची ट्यूब जी आहे ती ह्याच्या आतमध्ये आहे. आणि हे जे दिसतं आहे हे कार्पेल. आता हे दुसरं फूल बघा की या दुसऱ्या फुलामध्ये आता हा जो आहे हा कॅलिक्स, हा ग्रीन कलरचा जो दिसतो आहे तो कॅलिक्स. ही जी पेटल आहे बघा ही स्टँडर्ड पेटल आहे. त्याच्यानंतर काय येतात? आता इथं कॅलिक्स बघत असताना तुम्हाला कॅलिक्समध्ये हे दिसत आहेत का बघा? सेपल्स. कॅलिक्स इज मेड अप ऑफ सेपल्स. तर ही एक सेपल दिसते, ही दुसरी सेपल दिसते आहे, नंतर ही तिसरी सेपल दिसते आहे, ह्या बाजूला चौथी सेपल आहे आणि 5वी सेपल आहे. 5 सेपल्स याच्यामध्ये 5 सेपल्स आहे. ग्रीन कलरच्या 5 सेपल्स आहेत. आणि पेटल जे आहेत त्यामध्ये ही स्टँडर्ड पेटल आहे. हे 2 लॅटरल्स आहेत. आणि त्याच्या आतमध्ये इकडच्या बाजूला जी दिसते बघा हे कील आहे. तर बघा बरं तुम्हाला हे सेपरेट दिसू शकते का? तर ही स्टँडर्ड पेटल, ते लॅटरल आणि हे कील. हे जे आतमध्ये आहे ना हे कील आहे बघा. म्हणजे यातलं कील म्हणजे कुठला भाग आला? तर हा जो भाग आहे हा म्हणजे कीलचा भाग आहे. हा भाग कीलचा आहे. बघा हे कशा पद्धतीने येतं आहे? तर हे इथून निघलेलं आहे आणि असं आलेलं आहे. तर हे कीलच्या पेटल जे आहेत ह्यातमध्ये 2 पेटल्स आहेत खरं तर. त्यामध्ये 2 पेटल्स आहेत. हा पॉलिनेशनसाठी आलेला इन्सेक्ट बाहेर पडताना दिसतो आहे. तर हे जे आहे हे फ्लावर फॅमिली फेबिएसीमधील ते फ्लावर आहे. इथं दुसरं अजून एक फ्लावर दाखवते मी. तर बघा हे पण फॅमिली फेबिएसीमधलं फ्लावर आहे. हे फ्लावर हे फ्रेश फ्लावर आहे. बघा इथं ह्याचे सेपल्स दिसत आहेत तुम्हाला हे. तर या बाजूला आहे हे कॅलिक्समधलं ह्या सेपल्स दिसत आहेत. ह्या पांढऱ्या रंगाच्या आहेत त्या पेटल झाल्या. मग ही स्टँडर्ड पेटल, ह्या 2 लॅटरल्स आहेत दोन्ही बाजूला आणि कील इथं मधोमध असताना दिसतं आहे बघा. बघावर तुम्हाला दिसते का? तर हे मधोमध आहे हे कील आहे. स्टँडर्ड पेटल, हे 2 लॅटरल किंवा विंग्स आणि मध्ये हे जे दिसतं हे कील, हा त्याचा करोला आहे. आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला फ्लावरचं कंप्लीट डिसेक्शन करायचं आहे. हे डिसेक्शन करत असताना काय करायचं आहे आपल्याला? तर या पद्धतीनं एका कागदावरती कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम असं लिहून घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी ते भाग काढून फ्लावरचे डिसेक्ट करून ठेवायचे आहेत. आता हे भाग काढत असताना आधी आपल्याला काय माहिती पाहिजे? तर फ्लावरची अरेंजमेंट जी आहे ती स्टेमच्या अपेक्सवरती होते आणि ते स्टेमचं अपेक्स जे आहे ना त्याला म्हटलं जातं थॅलॅमस. तर हे स्टेमचं अपेक्स ह्याला म्हटलं जातं थॅलॅमस. आता आणि हे त्याचं देठ आलं तर हे म्हटलं जातं थॅलॅमस. ह्या थॅलॅमसवरती फ्लावरचे 4 रोल अरेंज केलेले असतात, होर्ल अरेंज केलेले असतात. 4 होर्ल म्हणजे काय? तर 4 ओळीनं गोलाकार अशी रचना आहे ती. मग सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय येतं? तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला इकडे येतं ते कॅलिक्स. मग कॅलिक्समधली समजा ही एक सेपल आहे, ही दुसरी सेपल आहे, तिसरी, चौथी, 5वी अशी म्हणून त्यांची एक ओळ तयार होईल. म्हणजे त्यांचं एक सर्कल तयार होईल. हे सगळ्यात बाहेरचं सर्कल. जे बाहेरचं सर्कल आहे जे आहे ते कोणाचं आहे? ते कॅलिक्सचं आहे. आणि कॅलिक्स कशाचा बनलेला आहे? त्यातली एक पाकळी घेतली तर तिला म्हटलं जातं सेपल. तर कॅलिक्स कशाचा बनलेला आहे? तर कॅलिक्स सेपलचा बनलेला आहे. याच्या आतमध्ये काय येतात? तर याच्या आतमध्ये येतात ते पेटल्स. मग पेटल जे आहे ते इथून स्टार्ट होतात आणि अशा पद्धतीनं ही एक पेटल आली, ही दुसरी पेटल आली, अशा एकूण ज्या काही पेटल्स आहेत त्यांचीही त्यांच्या आतमध्ये एक दुसरं सर्कल तयार होणार. मग हे दुसरं सर्कल कोणाचं तयार झालं? तर करोलाचं तयार झालं की ज्यामध्ये पेटल्स आहेत.
सगळ्यात बाहेरचं सर्कल म्हणजे होर्ल, हा कुणाचा झाला? कॅलिक्स. कशाचा बनलेला आहे? सेपल्स. त्याच्या आतला होर्ल कशाचा बनलेला आहे? कोरोला. कोरोलामध्ये कसे काय आहेत? सगळे पेटल्स. त्याच्या आतमध्ये येतो तो आहे अँड्रोशियम. तो येतो अँड्रोशियम. अँड्रोशियममध्ये काय येतात? अँड्रोशियममध्ये येतात ते स्टॅमेन, स्टॅमेन्स. आणि हे जे स्टॅमेन आहे हे ह्याच्या आतमधून असे येत राहतात, तर हे स्टॅमेन्स आहेत. तर हा त्यातला अँथर आणि हा त्याचा फिलामेंट. हा अँथर, हा त्याचा फिलामेंट. अँथरला तुम्ही मराठीमध्ये परागकोश म्हणता आणि त्याचा हा तंतू. परागकोश आणि हा तंतू असं मिळून हे सबंध स्ट्रक्चर आहे, ह्याला म्हणतो आपण स्टॅमेन. आणि सगळे स्टॅमेन एकत्र आले की त्याचा तयार होतो तो अँड्रोशियम. तर हा झाला अँड्रोशियम. आणि याच्या सगळ्यात आतल्या बाजूला म्हणजे बघा, सगळ्यात आतलं सर्कल जे आहे ते गायनेशियमचं बनलेलं आहे. आणि हे गायनेशियम कशाचं बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे कार्पेलचं. त्या कार्पेलमध्ये काय येतं? तर कार्पेलमध्ये इथं मी जी दाखवते ह्या पद्धतीने इथं ओव्हरी येते. ओव्हरी झाली की हे स्टाईल येतं आणि स्टाईल झालं की हा स्टिग्मा येतो. मग ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा असं जे सगळ्यात आतलं स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं कार्पेल. आणि कार्पेलचा मिळून जो बनतो त्याला म्हणतो आपण गायनेशियम. ह्याला म्हणतो आपण गायनेशियम. म्हणजे फ्लावरमध्ये 4 सर्कल्स आहेत. सगळ्यात बाहेरचं सर्कल जे आहे त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. त्याच्या आतलं सर्कल जे आहे त्याला आपण करोला म्हणतो. त्याच्या आतलं सर्कल जे आहे त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. सगळ्यात आतमध्ये आहे त्याला आपण गायनेशियम म्हणतो. आता आपल्याला काय बघायचं आहे? हे तुम्हाला कॉमन फ्लावर दाखवलं. हे फॅबिएसीमध्ये असं नाही आहे. तर जे फ्लावरिंग प्लांट आहेत त्यांच्या फॅमिली पाडलेले आहेत. म्हणजे काय केलं आहे? त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि जेवढी फ्लावरची अरेंजमेंट एकसारखी असेल तेवढे सगळे एका फॅमिलीमध्ये घातलेले आहेत. मग आज आपण कुठली बघणार आहे? आज आपण बघणार आहे फॅमिली फेबिएसी. आता फॅमिली फेबिएसी म्हटलं तर फेबिएसीची वैशिष्ट्य काय काय आहेत बघा. फेबिएसीची वैशिष्ट्य काय बघा. फेबिएसीची फ्लावर जी आहेत, एक पहिली गोष्ट म्हणजे ती कशी आहेत? तर ती झायगोमॉर्फिक आहेत. झायगोमॉर्फिक म्हणजे काय? ती बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत. त्यासाठी म्हणून आपण एक मार्क करतो तो असा, झायगोमॉर्फिक आहेत. म्हणजे काय? तर ती बायलॅटरलची सिमेट्री सांगतो आपण, ती बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत. ह्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम ही आहे आणि गायनेशियम ही आहे. अँड्रोशियम आहे म्हणजे मेल पार्ट ऑफ द फ्लावर आहे. गायनेशियम आहे म्हणजे फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर आहे. म्हणजे हे फ्लावर कसं आहे? बायसेक्सुअल आहे. बायसेक्सुअलसाठी सिम्बॉल कसं आहे? तर बायसेक्सुअल मेल सेक्स दाखवण्यासाठी आपण हे असं दाखवतो आणि फिमेल सेक्स दाखवण्यासाठी असं दाखवतो. आता फ्लावर बायसेक्सुअल आहे त्यामुळे हा पार्ट पण काढला आपण, मेल पार्ट झाला आणि त्यालाच हा फिमेल पार्ट जोडला म्हणजे हे फ्लावर कसं सांगितलं आपण? बायसेक्सुअल आहे. याच्यानंतर याच्यामध्ये काय येतात? तर कॅलिक्स. तर कॅलिक्ससाठी आपण दाखवतो के. के म्हणजे कॅलिक्स. मग कॅलिक्स कशाचा बनलेला आहे? सेपलचा. सेपल किती येतात? तर फॅमिली फेबिएसीचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये 5 सेपल्स येतात. पण 5 सेपल्स सेपरेट नाहीत, तर ते सगळे एकत्र फ्यूज झालेले आहेत. मग 5 असणारी 5 वरची टोकं जी आहेत ना ती आपल्याला दिसतात, म्हणजे ते युनायटेड आहेत म्हणून आपण त्याला हा असा कंस घालतो. मग हे झालं कॅलिक्सविषयी. त्याच्यानंतर काय येतो? करोला. करोला कशाचा बनलेला आहे? पेटलचा. आता फॅमिली फेबिएसीचं वैशिष्ट्य बघा. यामध्ये असणाऱ्या फ्लावरमध्ये, ह्यामध्ये जे फ्लावर येतं फॅमिली फेबिएसीमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या पेटल्स एकसारख्या नाहीत. कशासारख्या? हिबिस्कससारख्या. हिबिस्कसमध्ये कसं असते? 5 पेटल एकसारखे असतात. तसं फॅमिली फेबिएसीमध्ये नाही. पाकळ्यांचे शेप वेगवेगळे आहेत आणि त्यांचं आकारमान किंवा त्यांचा साईज जो आहे तो सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजे कसं आहे की एक मोठी पेटल आहे, मोठी आहे म्हणून आपण म्हणतो स्टँडर्ड. मग ती किती आहे? एकटीच आहे. तिच्या शेजारी 2 येतात की ज्यांना आपण म्हणतो लॅटरल्स. मग त्या दोघींचा शेप एकसारखा आहे, साईज एकसारखा आहे म्हणून आपण हे 2 लिहिलं. आणि त्याच्याशिवाय त्याच्या आतमध्ये 2 पेटल येतात ज्या स्मॉल आहेत, मात्र त्या दोन्ही युनाईट झालेल्या आहेत म्हणून आपण त्याला असा कंस घातला. म्हणून करोलाच्या विषयी आपण असं लिहिलं 1 + 2 + 2 इन ब्रॅकेट. म्हणजे काय? करोलामध्ये टोटल पेटल्स 5 आहेत पण 5 एकसारख्या नाहीत. मग एक मोठी आहे, त्याच्यापेक्षा छोट्या 2 सेपरेट आहेत आणि त्याच्यापेक्षा छोट्या 2 युनायटेड आहेत म्हणून आपण त्याला तसा कंस घातलेला आहे. याच्यानंतर येतो तो म्हणजे अँड्रोशियम. आता अँड्रोशियममध्ये काय बघा. अँड्रोशियमसाठी नोटेशन वापरतो आपण ए. आता याच्यामध्ये एकूण स्टॅमेनची संख्या 10 आहे, पण 10च्या 10 एकसारखे नाहीत. तर एक सेपरेट स्टॅमेन आहे आणि उरलेले 9 स्टॅमेन जे आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक ट्यूब फॉर्म केलेले आहे म्हणून आपण 1 + 9 लिहिलं.
आणि पुन्हा काय झालेलं आहे, 9नी ट्यूब फॉर्म केले ना, म्हणून यांना आपण कंस घातला. तर ह्या पद्धतीनं झाला अँड्रोशियम. आणि गायनेशियममध्ये काय आहे, तर गायनेशियममध्ये ओव्हरीमध्ये कार्पेल एकच आहे, म्हणून आपण याच्यासमोर लिहिलं 1. मात्र ओव्हरी सुपिरियर आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या पार्टच्या वरती आहे, म्हणून आपण याच्या खाली मारली रेघ. तर ह्या पद्धतीनं फॅमिली फेबिएसीचा हा फ्लोरल फॉर्म्युला तयार झाला. हा फ्लोरल फॉर्म्युला आपण डिसेक्ट करत असताना परत बघत जाऊ. आता डिसेक्शन करताना काय करायला पाहिजे बघा, हे सगळे पार्ट्स थॅलॅमसला इथं जोडलेले आहेत. त्यामुळे कुठलाही पार्ट काढत झाला तर इथून काढायला पाहिजे. समजा इथून ओढला आपण तर याचा तुटून एवढासा भाग हातामध्ये येईल, म्हणून मग आपल्याला इथून काढत जायला पाहिजे. बेसपासून फ्लावरचे पार्ट्स काढत जायला पाहिजेत. करोलाची पेटल जी आहे ती कुठं जोडलेली आहे, थॅलॅमसला जोडलेलं आहे. स्टॅमिन कुठं जोडलेलं आहे, थॅलॅमसला जोडलं आहे. कार्पेल कुठं जोडला आहे, थॅलॅमसला. त्यामुळे डिसेक्शन करत असताना वैशिष्ट्य काय लक्षात घ्यायचं, काहीही काढत असताना आपल्याला इथून काढायला पाहिजे, म्हणजे ते तुटणार नाही. बेसपासून अटॅचमेंटपासून डिटॅच करून घ्यायला पाहिजे. आता बघूया आपण की हे डिसेक्शन नेमकं कसं करायचं. तर बघा की हे फ्लावर आहेत. आता ह्यामध्ये ही स्टँडर्ड पेटल बाजूला झालेली मग अशी मी तुम्हाला दाखवली होती, एक स्टॅमिन बाजूला मी दाखवलं होतं. आता हे जर फ्लावर बघितलं आपण तर बघा ह्या फ्लावरमध्ये ह्या पद्धतीने इथं कॅलिक्स आहे. बघा हे फ्लावर मी उलटं करून पकडत आहे, किंवा हे फ्लावर घेऊया. बघा हे फ्लावर आपण उलटं करून पकडलं, उलट्या बाजूनं पकडलेलं आहे, म्हणजे मी करोला हातामध्ये पकडलेला आहे आणि बाजूला काय ठेवलेलं आहे, सेपल ठेवलेलं आहे. आता इथं ह्या सेपल 2 युनाईट झालेल्या मला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेपल ही इथं दिसत आहे. तर ह्या दोन्हीमधनं मी डिसेक्ट करणार, म्हणजे काय करणार, त्या दोन्हीमधला जॉईंट जो आहे ना तो ह्या निडलच्या साहाय्यानं फक्त अशी निडल फिरून मी तो सुट्टा करून घेणार आहे. हा असा मी सुट्टा करून घेणार आहे. हा बाजूला पार्ट आला आहे, हा वेगळा आहे बरं का, इथून हा सुट्टा करून घेतला. तर ह्या पद्धतीनं हा कॅलिक्स जो आहे ना हा बाजूला होत असताना आपल्याला दिसेल. हे बघा हा कॅलिक्स आहे, हा पण काढायला लागलेला आहे, दिसत आहे तुम्हाला हा निघालेला. तर हा कॅलिक्स, ही पेटल आपण बाजूला केली आहे बघा, आतला करोला दिसायला लागला. मग काय करायचं आहे, फोर्सेप घ्यायचा आणि हा जो कॅलिक्स आहे हा सगळाच इथून हळूहळू बाजूला काढत जायचं. कुठून सोडवायचं आहे त्याला, थॅलॅमसपासून सोडवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं थॅलॅमसपासून त्याला सोडवत नाहीत, आपण त्याला बाजूला केलेला आहे. आता हा जो आहे हा मी ह्या वहीवरती परत एकदा ज्या ठिकाणी आपल्याला कॅलिक्स ठेवायचा आहे तिथं ठेवून दाखवते मी की तुम्हाला तो कसा निघलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीनं हा कॅलिक्स बाजूला आलेला आहे. मी फोर्सेपनं काढला, दिसत आहे तुम्हाला हा कॅलिक्स दिसतो आहे, ह्या पद्धतीनं कॅलिक्स दिसतो आहे बघा, दिसतो आहे का तो. आता ह्यामध्ये काय काय दिसतं आहे बघा, ही एक सेपल आहे, ही दुसरी सेपल आहे, ही तिसरी सेपल आहे आणि चौथी आणि पाचवी तिथं युनाईट झालेल्या आहेत. बघा दिसतं का तुम्हाला, चौथी आणि पाचवी इथं युनाईट झालेले आहेत. हे जर सेपरेट केलं तर इथं 2 आहेत हे तुम्हाला कळेल. म्हणजे 1 2 3 4 आणि 5, हे 5 काय झाले, सेपल्स. हे 5 सेपल्स दिसले का बघा आता तुम्हाला सेपल्स. तर हे 5 सेपल्स आहेत. हे 1 2 3 4 आणि 5 पैकी हे 2 सेपल जरा जाड दिसत आहेत, हे 3 जरा बारीक दिसत आहेत, पण सगळे युनाईट होऊन त्यांची अशी एक कंप्लीट ट्यूब फॉर्म झाली होती. ही ट्यूब आपण उघडली आणि इथं पसरून ठेवली, कॅलिक्स जिथं लिहिलं आहे त्या ठिकाणी. तर हा झाला कॅलिक्स. कॅलिक्स दिसेल आहे तुम्हाला ना. आता आपल्याला करोला डिसेक्ट करायचं आहे त्या सेम फ्लावरचा. आता करोलामध्ये काय काय दिसतं आहे बघा, तर हे फ्लावर ह्यातलं कॅलिक्स काढलेलं आहे, ह्यातलं कॅलिक्स काढलेलं आहे. आणि आता ही जी स्टँडर्ड पेटल आहे ही तुम्हाला दिसते आहे का बघा, ही स्टँडर्ड पेटल, ही अलगद आपण बोटांनी ओढून घेऊ शकतो, पण ही अटॅच कुठं आहे, खाली. त्यामुळे खालून तिला बाजूला काढायला पाहिजे. त्यामुळे सावकाश ओढलीत तुम्ही तर ही अशी बाजूला निघेल. तर ही निघाली स्टँडर्ड पेटल. मग ही त्या करोलाच्या ठिकाणी स्टँडर्ड पेटलच्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. आता बघा हे बाजूचे 2 आहेत, हे 2 आहेत लॅटरल्स, दिसले तुम्हाला. हे इथून ओढले तर थॅलॅमसपासून दिसते तुम्हाला, हे थॅलॅमसला अटॅचमेंट, इथं असणारं थॅलॅमसला अटॅचमेंट. तर हे काढलं की हे बाजूला निघालं. आता ही पण पेटल काढू ह्या पद्धतीनं. तर इथं अटॅचमेंट आहे बघा, इथून काढले की हे अशी बाजूला निघाली. आणि आता उरलेलं इथं मध्ये जे आहे ते आहे कील. आता हे जे कील आहे ह्यामध्ये 2 पेटल्स आहेत, म्हणून मी ह्याला थोडंसं इकडून प्रेस करते आहे बघा. हे प्रेस केलं की ह्या पाकळ्या जराशा बाजूला होत आहेत,
दिसतं आहे तुम्हाला? ह्यामध्ये 2 पाकळ्या आहेत. जसं की हे बघा की इकडे एक पाकळी आहे आणि पलीकडच्या बाजूला एक पाकळी आहे. अशा याच्यामध्ये 2 पाकळ्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या दोन्ही पाकळ्या सेपरेट करून काढायच्या आहेत. तर हे बघा इथे पाकळी दिसते आहे आपल्याला. बघा कुठं पाकळी आहे बघा. किंवा हे तुम्ही बोटामध्ये पकडा आणि हे बाजूला करा तरीसुद्धा चालणार आहे. ते सुटत नाही अजून. हे बघा ही पेटल बाजूला आली. दिसते तुम्हाला ही पेटल बाजूनं? इथं समोर जी गेली ती अँड्रोशियमची ट्यूब आहे. इथं पेटल आहे बघा. आणि पुढं ती अटॅच होती, तिला थोडं डिटॅच करून घेतलं. हे बघा हे असं उघडलेली दिसते ही पेटल. बघा दिसते का तुम्हाला? हे बघा ह्या दोन्ही पेटल्स दिसल्या तुम्हाला? हे बघा ही एक पेटल आहे कीलची, ही दुसरी पेटल आहे कीलची आणि मध्ये राहिलं आहे त्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनेशियम आहे. मग आपण काय करणार आहे, तर ह्या 2 पेटल ज्या आहेत तेवढ्या बाजूला काढल्या. हे बघा ह्या दोन्ही पेटल्स, ह्या 2 आहेत पेटल्स. समजलं ना तुम्हाला? हे बघा ह्या 2 पेटल्स आहेत. ह्या 2 पेटल बाजूला काढल्या. आता ह्या 5 पेटल झाल्या. आता हा जो आहे हा आहे अँड्रोशियम. बघा ह्या 2 पेटल्स काय काय मिळालं बघा आपल्याला. ही एक स्टँडर्ड पेटल पहिल्यांदा डिसेट केली ती, ही स्टँडर्ड पेटल. ह्याच्या बाजूला ही एक लॅटरल होती. ही एक लॅटरल आहे. त्याच्याच बाजूला ही दुसरी लॅटरल आहे. ही दुसरी लॅटरल आहे. तर स्टँडर्ड पेटल आणि 2 लॅटरल आणि याच्यामध्ये ह्या 2 कील आहेत. बघा बरं तुम्हाला दिसल्या का 5 पेटल्स. आता ह्या 5 पेटलमध्ये फ्लोरल फॉर्म्युला लिहिताना आपण कसं केलेलं आहे फ्लोरल फॉर्म्युला लिहित असताना? बघा 1 स्टँडर्ड पेटल 1 प्लस 2 लॅटरल्स, कारण दोन्ही एकसारखे आहेत, आणि प्लस ह्या 2 काय म्हणलेलं आपण, तर ह्या 2 आहेत ह्या कील. ह्या मात्र युनाईट होत्या म्हणून ह्यांना कंस घातलेला आहे आपण. या पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहिलेलं होतं. तर करोलामध्ये लिहिलं होतं. करोलामध्ये काय लिहिलं आपण? 1 + 2 ब्रॅकेट. 2 ब्रॅकेट का लिहिलं लक्षात आलं तुमच्या आता? हे 1 स्टँडर्ड पेटल 1 प्लस 2 लॅटरल, हे 2 लॅटरल आणि हे 2 विंग्स, हे जे कील म्हणलो आपण याला, सॉरी विंग नव्हे कील. तर हे 2 कील, हे 2 पेटल्स आहेत माहीत आहे. मग आजपासून मी तुम्हाला उघडून दाखवल्या. तर ही एक पेटल नसून हे 2 आहेत. फक्त त्या युनायटेड असल्यामुळं 1 + 2 आणि ब्रॅकेट दिलेलं आहे आपण. तर हे असे युनायटेड आहेत, तिथं जोडल्या गेलेले आहेत, अजूनही ते सेपरेट होत नाही आहेत. बघा हे असं आहे. तर हा पण त्याचा फ्लोरल फॉर्म्युलामध्ये करोलामध्ये 1 + 2 ब्रॅकेट लिहिलेलं आहे. त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचं डिसेक्शन करायचं आहे ते म्हणजे अँड्रोशियमचं. आता हा अँड्रोशियम बघा. ह्या अँड्रोशियममध्ये इथं तुम्हाला दिसतं आहे का बघा की एक स्टॅमेन हा सेपरेट आहे. हे स्टॅमेनचा बनलेला आहे बरं का अँड्रोशियम. त्यातला एक स्टॅमेन सेपरेट आहे इथं. हे बघा हा स्टॅमेन सेपरेट आहे. तुम्हाला दिसलं का हा स्टॅमेन? तर हा एक स्टॅमेन सेपरेट आहे. दाखवते मी. बघा बरं दिसतोय का? हा एक स्टॅमेन सेपरेट आहे. हा एक स्टॅमेन सेपरेट आहे. बघा इथून त्याचं फिलामेंट असा गेला आहे आणि इथं हा काय आहे? अँथर आहे, म्हणजे परागकोश आहे. आणि हे बाकीचे सगळे स्टॅमेन एकत्र आहेत. आता हा एक जो आहे तो बाजूला काढून आपण ज्या ठिकाणी अँड्रोशियम असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी काढून ठेवूयात. आणि त्याच्यानंतर इथं ही 9ची ट्यूब आहे. ह्याच्या आतमध्ये असणारी हिरव्यागार रंगाची ओव्हरी दिसली का बघा. बघा की मी हे समोरून घेतलेलं आहे. ही सगळी स्टॅमेनची ट्यूब आहे आणि हे बघा इथं ओव्हरी आहे. दिसली तुम्हाला ही ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. तर हा अँड्रोशियम आहे आणि हा गायनेशियम आहे. दिसले का तुम्हाला? हा अँड्रोशियम 1 स्टॅमेन बाजूला काढून ठेवला आहे आपण. इथं आता हे 9 स्टॅमेन आहेत. 9चं मिळून ही ट्यूब तयार झाली. इथं हे मोजलं तर हे 9 आहेत बघा. हे मोजून बघा तुम्ही डिसाईड करत असताना. हे 9 आहेत आणि हा गायनेशियम आहे. गायनेशियम बाजूला काढायचा आणि तो त्या ठिकाणी ठेवून टाकायचा. तर बघा की ह्या पद्धतीनं हे फ्लावरचं डिसेक्शन कंप्लीट झालेलं आहे. आता दाखवते मी तुम्हाला कंप्लीट काय काय केलेलं आहे आपण. ते कॅलिक्स काढलेला आहे, करोला काढलेला आहे, अँड्रोशियम आणि गायनेशियम
असं आपण सगळंच डिसेक्शन करून ठेवलेलं आहे. बघा, कॅलिक्स इथं ठेवलेला आहे, हा करोला ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता सगळं आता. तर हा कॅलिक्स आहे. कॅलिक्समध्ये 5 सेपल्स जे मगाशी आपण दाखवले ते दाखवायचे आहेत. हे 5 सेपल्स हा कॅलिक्स आहे. त्याच्या शेजारी करोलामधल्या 5 पेटल्स, स्टँडर्ड पेटल, लॅटरल आणि कील हे 2 पेटल्स मिळून. अँड गायनेशियम दाखवत असताना बघा, गायनेशियम क्लिअर दिसतो आहे का तुम्हाला? तर त्याच्यामध्ये ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा आहे. तर ही जी संबंध आहे ही इथंपर्यंत ओव्हरी झाली. हा जो आहे भाग हा स्टाईलचा झाला आणि हे टोक म्हणजे काय झालं? स्टिग्मा. आता गायनेशियम बघूया. गायनेशियम झाला. आता अँड्रोशियम बघूया आपण. अँड्रोशियममध्ये बघा, हा एक सेपरेट स्टॅमिना आहे आणि ही 9 स्टॅमिनची स्टॅमिनल ट्यूब आहे. तर या पद्धतीनं फॅमिली फेबिएसीचं डिसेक्शन करायचं आहे आपल्याला. दिसलेलं आहे तुम्हाला सगळं. आता परत एकदा फ्लोरल फॉर्म्युला जाऊयात. बघा, फ्लावर कसं होतं? तर बायलॅटरल सिमेट्रिकल होतं. ते काय होतं? तर बायसेक्शुअल होतं. त्यामुळे मेल पार्ट आहे म्हणजे अँड्रोशियम आहे, फिमेल पार्ट आहे म्हणजे गायनेशियम आहे. कॅलिक्स कशाचं बनलेलं आहे? सेपलचं 5 सेपल्स आहेत आणि ते युनायटेड आहेत. कोरोला कशाचा बनलेला आहे? तर 1 पेटल स्टँडर्ड, 2 लॅटरल आणि 2 कील की ज्या युनायटेड आहेत. अँड्रोशियममध्ये 1 स्टॅमिन आपल्याला सेपरेट दिसला, अधिक 9 स्टॅमिन दिसले. गायनेशियममध्ये एकच कार्पेल दिसला, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओव्हरीमध्ये स्टिग्मा एकच आहे. स्टिग्मा समजा जर 2 असते तर आपल्याला हे कळलं असतं की इथं 2 कार्पेल आहेत. स्टिग्मावरती डिपेंड होतं. स्टिग्माचे किती पार्ट येतात ना, तेवढे साधारणतः कार्पेल्स हे आतमध्ये येतात. तर याच्यामध्ये मोनोकार्पेलरी ओव्हरी येते. म्हणजे काय? ह्याचं एक्झाम्पल म्हणून जर बघायचं असेल तर बरण्याची शेंग, वाटाणा शेंग, घेवडा शेंग. तर शेंगांच्या आतमध्ये बघितलं तर आतमध्ये एकच कंपार्टमेंट येतं. एकच कंपार्टमेंट येतं म्हणजे तिथं कार्पेल एकच आहे. हेच जर आपण भेंडीमध्ये बघितलं तर फळामध्ये आत 5 कंपार्टमेंट दिसतात. तर तिथं 5 कार्पेल्स असतात. मग जर आपल्याला त्याची फॅमिली आहे आणि त्याचा गायनेशियम लिहायचा झाला तर जीच्यासमोर 5 लिहायला लागेल भेंडीमध्ये. मात्र वरण्यामध्ये किंवा वाटाण्यामध्ये जीच्यासमोर 1 लिहायला लागेल, कारण तिथं एकच कार्पेल आहे. तर या पद्धतीने हे डिसेक्शन करायचं आहे. फॅमिली फेबिएसी याचं डिसेक्शन हे थोडक्यामध्ये या पद्धतीनं येतं.